Good morning dear friends, welcome to Diamond video lecture series of NEET Biology. मित्रांनो, आपण काल बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बद्दल पहिलं लेक्चर अपलोड केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण पुढे कंटिन्यू करू. लास्ट लेक्चरमध्ये आपण 2 किंगडम, 3 किंगडम, 4 किंगडम क्लासिफिकेशन कंप्लीट केलेलं आहे. 2 किंगडम क्लासिफिकेशन हे कार्लस लिनसचं आहे. 3 किंगडम क्लासिफिकेशन अर्नेस्ट हकेल आणि 4 किंगडम क्लासिफिकेशन हे कोपलँडचं आहे. हे आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये बाळांनो आपण पुढे कंटिन्यू करू 5 किंगडम क्लासिफिकेशन. जर तुम्ही फर्स्ट आणि सेकंड व्हिडिओ लेक्चर पाहिलं नसेल तर ते पाहावं लागेल. त्याच्या बेसिसवर आपण पुढे जातोय. तर लेक्चरमध्ये टॉपिक आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन. 5 किंगडम क्लासिफिकेशन. आणि हे 5 किंगडम क्लासिफिकेशन प्रत्येक विद्यार्थ्याला येणं आवश्यक आहे नीट पॉइंट ऑफ व्ह्यू. 5 किंगडम क्लासिफिकेशन हे दिलेलं आहे बाळांनो R.H. विटाकर, गिवन बाय R.H. विटाकर. आणि R.H. विटाकरनं हे क्लासिफिकेशन दिलेलं आहे 1969 मध्ये. 5 किंगडम क्लासिफिकेशन हे R.H. विटाकरचं आहे आणि 1969 मध्ये त्यानं दिलेलं आहे, लक्षात ठेवायचं. आता 5 किंगडम जर मला इथं सांगायचे म्हटलं तर बाळांनो पहिला किंगडम जो आहे इथं त्यानं दिलेला तर तो आहे किंगडम मोनेरा. आणि किंगडम मोनेरामध्ये कुणाला ठेवलेलं आहे तर किंगडम मोनेरामध्ये ठेवलेलं आहे ऑल युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स. ऑल युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स हे किंगडम मोनेरामध्ये ठेवलेले. यानंतर सेकंड वन आहे किंगडम प्रोटिस्टा. आणि किंगडम प्रोटिस्टामध्ये त्यानं ऑल युनिसेल्युलर यूकॅरियोट्सला ठेवलेलं आहे, लक्षात घ्या. किंगडम मोनेरामध्ये ऑल युनिसेल्युलर प्रोकॅरियोट, किंगडम प्रोटिस्टामध्ये ऑल युनिसेल्युलर यूकॅरियोट. यानंतर पुढचा किंगडम आहे किंगडम फंजाय. आणि किंगडम फंगीमध्ये कुणाला ठेवलेला आहे तर किंगडम फंगीमध्ये ठेवलेले आहेत सगळ्या मल्टी सेल्युलर फंगी. यानंतर चौथा जो किंगडम आहे तर तो आहे किंगडम प्लांटी. आणि किंगडम प्लांटीमध्ये त्यानं ठेवलेले आहेत ऑल मल्टी सेल्युलर प्लांट्स. मोस्ट वाईडली एक्सेप्ट गेलेलं क्लासिफिकेशन आहे, लक्षात ठेवायचं आहे. आणि 5 जो आहे 5th किंगडम तर तो आहे किंगडम ॲनिमलिया. आणि किंगडम ॲनिमलियामध्ये त्यानं ठेवलेले आहेत ऑल मल्टी सेल्युलर ॲनिमल्स. बाळांनो 5 किंगडम क्लासिफिकेशन हे R.H. विटाकरनं दिलेलं आहे, 1969 मध्ये दिलेलं आहे. आणि त्याचे जे 5 किंगडम आहेत तर पहिला आहे किंगडम मोनेरा, दुसरा आहे किंगडम प्रोटिस्टा, तिसरा आहे किंगडम फंगी, चौथा आहे किंगडम प्लांटी आणि 5वा आहे किंगडम ॲनिमलिया. किंगडम मोनेरामध्ये ठेवले आहेत ऑल युनिसेल्युलर प्रोकॅरियोट, किंगडम प्रोटिस्टामध्ये ठेवलेले आहेत ऑल युनिसेल्युलर यूकॅरियोट, किंगडम फंगीमध्ये ठेवलेत मल्टीसेल्युलर फंगाय, किंगडम प्लांटीमध्ये ठेवलेत ऑल मल्टीसेल्युलर प्लांट आणि किंगडम ॲनिमलियामध्ये ठेवलेत ऑल मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. हे 5 किंगडम आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. बरं, आता हे 5 किंगडम क्लासिफिकेशन देत असताना त्यानं कोणता क्रायटेरिया वापरला हे बघू आपण आता. नेक्स्ट मी इथं घेत आहे, याला थोडंसं मी क्लिअर करतो आणि क्लिअर करून मी पुढे घेतोय क्रायटेरिया used for classification. 5 किंगडम क्लासिफिकेशन देत असताना
त्यानं कोणता क्रायटेरिया वापरलेला आहे, तर हा क्रायटेरिया आपण इथं डिस्कस करतोय. आणि क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशनमध्ये त्यानं पहिला क्रायटेरिया वापरलेला आहे तो आहे सेल स्ट्रक्चर. सेलचं स्ट्रक्चर कसं आहे हा पहिला क्रायटेरिया वापरलेला आहे. मग सेलच्या स्ट्रक्चरमध्ये त्यानं काय पाहिलेलं आहे, सेलच्या स्ट्रक्चरमध्ये त्यानं सेल टाईप पाहिलेला आहे. सेल टाईप यस प्रोकॅरियोटिक सेल आहे का यूकॅरियोटिक सेल आहे हा क्रायटेरिया घेतला आहे. यानंतर त्यानं सेकंड वन सेल वॉल पाहिली आहे. सेल वॉल, सेल वॉल कशापासून तयार झाली आहे, सेल्युलोजिक आहे का नॉन सेल्युलोजिक आहे का कायटिनपासून तयार झाली आहे. तिसरा क्रायटेरिया त्यानं घेतलेला आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेन यस ज्यांच्याकडे न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ते यूकॅरियोट, ज्यांच्याकडे नाही आहे ते प्रोकॅरियोट. म्हणजे सेल स्ट्रक्चरमध्ये हे 3 पॉईंट त्यानं पुटअप केलेले आहेत. अजूनही आहेत पण हे 3 आपल्या सिलेबसमध्ये आहेत, लक्षात घ्यायचं. यानंतर सेकंड क्रायटेरिया जो त्यानं कन्सिडर केलेला आहे तो आहे बॉडी ऑर्गनायझेशन. बॉडी ऑर्गनायझेशन आणि बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये बॉडी युनिसेल्युलर आहे का मल्टीसेल्युलर आहे, हे का ऑर्गन सिस्टम डेव्हलप झाली आहे का ऑर्गनच फक्त आहे का लूज टिश्यू आहेत का वेगवेगळ्या सिस्टम डेव्हलप झाल्यात, याच्या बेसिसवर त्यानं क्लासिफिकेशन केलेलं आहे. तिसरा क्रायटेरिया त्यानं घेतलेला आहे मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे, ॲटोट्रॉपिक आहेत का हेटेरोट्रॉपिक आहेत, सॅप्रोफायटिक आहेत का पॅरासिटिक आहेत, यानंतर फोटोसिंथेटिक आहेत का किमोसिंथेटिक आहेत, असा मोड ऑफ न्यूट्रिशनवर त्यानं क्लासिफिकेशन करत असताना विचार केलेला आहे. आणि यानंतर पुढचा क्रायटेरिया आहे मोड ऑफ रिप्रोडक्शन. मोड ऑफ रिप्रोडक्शन सेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे का असेक्स्युअल रिप्रोडक्शन आहे का स्पोअरच्या मदतीनं होतं, हा पण क्रायटेरिया कन्सिडर केला आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायलोजेनेटिक रिलेशनशिप याचा त्यानं विचार केलेला आहे, लक्षात ठेवायचं. फायलोजेनी म्हणजे काय असतं तर लक्षात ठेवायचं आपल्याला माहीत आहे. फायलोजेनीचा अर्थ आहे बाळांनो स्टडी ऑफ इव्होल्युशन. बरोबर, फायलोजेनी कशाला म्हणतो आपण, स्टडी ऑफ इव्होल्युशनरी हिस्ट्री किंवा स्टडी ऑफ इव्होल्युशन इज कॉल्ड फायलोजेनी. आणि फायलोजेनीचा पण त्यानं विचार केलेला आहे, लक्षात ठेवायचं. बरोबर, फायलोजेनी कशाला म्हणत आहे मी, स्टडी ऑफ इव्होल्युशन याला मी फायलोजेनी म्हणत आहे. आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप काय आहे ॲनिमलमध्ये याचा विचार केला आहे. म्हणजे 5 क्रायटेरिया आपल्या फिंगर टिप्सवर असायला पाहिजेत. सेल स्ट्रक्चर, बॉडी ऑर्गनायझेशन, मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ रिप्रोडक्शन आणि फायलोजेनेटिक रिलेशनशिप. मग याच्या बेसिसवर आपण 5 किंगडम क्लासिफिकेशनचा आपल्या NCERT टेक्स्टबुकमध्ये जो दिलेला फ्लो चार्ट आहे तो बघू आणि त्याच्यानुसार फीचर थोडेसे बघू आपण. याच्या अगोदर तुम्हाला माहीत असायला पाहिजे किंगडम मोनेरामध्ये कोण आहेत, प्रोटिस्टामध्ये कोण आहेत, फंगीमध्ये कोण आहेत आणि ॲनिमलिया आणि प्लांटीमध्ये कोण आहेत, मी मागच्या स्लाईडमध्ये सांगितलं होतं. आता जर मला पुढे जायचं म्हटलं तर पुढे मी एक फ्लो चार्ट घेतलेला आहे. या फ्लो चार्टमध्ये तुम्हाला दिसत असेल हा 5 किंगडम क्लासिफिकेशनचा फ्लो चार्ट आहे, लक्षात घ्या. 5 किंगडम क्लासिफिकेशन. आणि 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये मी सुरुवातीला फीचर्स घेतलेत आणि त्यानंतर 5 किंगडममध्ये काय फीचर असतात हे पाहतोय. नेक्स्ट तर आपण फर्स्ट सिरियल नंबरमध्ये फर्स्ट फीचर किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया असे 5 किंगडम घेतलेले आहेत. आणि 5 किंगडममध्ये आपण यांना बघू कोणते फीचर आहेत. पहिलं फीचर घेतलं आहे बाळांनो मी सेल वॉल. आता सेल टाईपमध्ये जर पाहिले तर किंगडम मोनेरामध्ये कोण ठेवलेत तर सर्व प्रोकॅरियोट ठेवलेत. आत्ताच मी सांगितलं होतं किंगडम मोनेरामध्ये आहेत ऑल युनिसेल्युलर प्रोकॅरियोट, किंगडम प्रोटिस्टामध्ये आहेत युनिसेल्युलर यूकॅरियोट, किंगडम फंजायमध्ये आहेत मल्टीसेल्युलर यूकॅरियोट, किंगडम प्लांटीमध्ये आहेत मल्टीसेल्युलर यूकॅरियोट आणि किंगडम ॲनिमलियामध्ये आहेत मल्टीसेल्युलर यूकॅरियोट. मग यामध्ये जर आपण पाहिलं तर सेल टाईपमध्ये फक्त किंगडम मोनेरामध्ये प्रोकॅरियोटिक सेल आहेत, बाकीच्या 4ही किंगडममध्ये यूकॅरियोटिक सेल आहेत, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. यानंतर सेकंड फीचर घेतोय आपण न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता प्रोकॅरियोटमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन असतं का, नसतं. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन ॲब्सेंट आहे, बाकी सगळ्या यूकॅरियोटिक सेल आहेत सर्व किंगडममध्ये, म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट.
समजतंय ना बाळांनो. सेकंड, यानंतर थर्ड आपण घेऊ बॉडी ऑर्गनायझेशन. जर पाहिले तर पहिल्या 2 किंगडममध्ये युनिसेल्युलर ठेवले होते, म्हणजे किंगडम मोनेरामध्ये युनिसेल्युलर आहेत ऑर्गॅनिझम, किंगडम प्रोटिस्टामध्ये युनिसेल्युलर आहेत. किंगडम फंजायमध्ये जर बॉडी ऑर्गनायझेशन पाहिलं आपण तर इथे मल्टीसेल्युलर बॉडी आहे त्यांची आणि लूज टिश्यू आहेत, म्हणजे टिश्यू कम्प्लिटली डिफरन्शिएट झालेल्या नाही आहेत असा अर्थ आहे. यानंतर किंगडम प्लांटीमध्ये टिश्यू लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आहे किंवा ऑर्गन डेव्हलप झालेले. टिश्यू आपण जर पाहिल्यात प्लांटमध्ये तर पॅरेन्कायमा, कोलिनकायमा, स्क्लेरेन्कायमा आहेत. ऑर्गनमध्ये पाहिले तर रूट आहे, स्टेम आहे, फ्लावर आहे, हे ऑर्गन डेव्हलप झालेले आहेत. आणि किंगडम ॲनिमलियामध्ये जर पाहिलं तर टिश्यू ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पाहायला भेटते. आपल्यामध्ये टिश्यू आहेत, इपिथेलियल टिश्यू आहेत, न्यूरल टिश्यू आहेत ॲनिमलमध्ये. ऑर्गनचा विचार केला तर लिव्हर आहे, हार्ट आहे, हे वेगवेगळे ऑर्गन आहेत. ऑर्गन सिस्टमचा विचार केला तर डायजेस्टिव्ह सिस्टम, रिस्पायरेटरी सिस्टम, या वेगवेगळ्या सिस्टम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत, ॲनिमलच्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत असं आपण म्हणू शकतो. यानंतर सेल वॉलचा जर विचार केला तर किंगडम मोनेरामध्ये नॉन सेल्युलोजिक सेल वॉल आहे बाळांनो. कशी? नॉन सेल्युलोजिक. मग कशापासून तयार झाली तर पॉलिसॅकराइड आणि अमायनो ॲसिड पासून तयार झाली. पॉलिसॅकराइड आणि अमायनो ॲसिड पासून. किंगडम प्रोटिस्टामध्ये प्रेझेंट इन सम, म्हणजे सर्वच प्रोटिस्टामध्ये सेल वॉल नाही आहे, लक्षात ठेवायचं. जसं की युग्लेनॉइड आहे त्याच्यामध्ये सेल वॉल नाही आहे, पण डायनोफ्लॅजिलेट घेतले, क्रायसोफाईट घेतले तर त्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. बरोबर, पाहणार आहेत आपण पुढे. किंगडम फंजायमध्ये यस प्रेझेंट आहे, सेल वॉल प्रेझेंट आहे. विदाऊट सेल्युलोज आहे, पण कशापासून तयार झाली? सेल्युलोज नाही आहे, पण काय आहे? कायटिन आहे. फंगीची सेल वॉल कायटिन पासून तयार झाली, ह्याला विसरता येणार नाही आपल्याला. यानंतर किंगडम प्लांटीमध्ये सेल वॉल आहे का? यस, प्लांट सेलमध्ये सेल वॉल असते. आणि कशापासून तयार झाली तर सेल्युलोज पासून तयार झाली, लक्षात ठेवायचं. आणि यानंतर किंगडम ॲनिमलियामध्ये सेल वॉल ॲब्सेंट आहे. ॲनिमल सेलला सेल वॉलच नसते, म्हणजे ॲनिमलमध्ये सेल वॉल ॲब्सेंट आहे, लक्षात घ्या. यानंतर पुढचा फीचर आहे 5th नंबरचं मोड ऑफ न्यूट्रिशन. आता मोड ऑफ न्यूट्रिशनमध्ये जे किंगडम मोनेराचे जे मेंबर आहेत, यस, काही ॲटोट्रॉपिक आहेत आणि काही हेटेरोट्रॉपिक, दोन्ही मोड ऑफ न्यूट्रिशन. ॲटोट्रॉपिकमध्ये किमो ॲटोट्रॉप पण आहेत आणि फोटो ॲटोट्रॉप, म्हणजे केमिकल एनर्जी वापरून फूड तयार करणारे आणि फोटो एनर्जी वापरून फूड तयार करणारे आहेत. हेटेरोट्रॉपमध्ये काही सॅप्रोफायटिक आहेत. सॅप्रोफायटिकचा अर्थ काय बाळांनो? दोज ऑर्गॅनिझम ग्रोविंग ऑन डेड अँड डिकेइंग मॅटर, त्यांना आपण म्हणतो सॅप्रोफाईट. बरोबर, घरामध्ये पडलेल्या ब्रेडवर जी बुरशी येते सॅप्रोफाईट असते, लक्षात ठेवा ती. यानंतर पॅरासिटिक आहेत. पॅरासिटिक म्हणजे काय? जे लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीवर सर्वाईव्ह करतात, लिव्हिंगच्या बॉडीमधलं न्यूट्रिशन ॲब्सॉर्ब करून जगतात, त्यांना पॅरासिटिक म्हणतो आपण. यानंतर किंगडम प्रोटिस्टाचं मोड ऑफ न्यूट्रिशन पाहिलं तर किंगडम प्रोटिस्टामध्ये ॲटोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन आहे आणि ॲटोट्रॉपमध्ये फक्त फोटो ॲटोट्रॉप आहेत. आणि यानंतर हेटेरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन पण याच्यामध्ये पाहायला भेटतं. किंगडम फंगी, ऑलवेज बाळांनो लक्षात ठेवायचं, फंगी हेटेरोट्रॉपिक असते आणि हेटेरोट्रॉपिकमध्ये सॅप्रोफायटिक आणि पॅरासिटिक दोन्ही मोड ऑफ न्यूट्रिशन यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. प्लांटचा विचार केला तर प्लांट फोटोसिंथेसिस दाखवतात, म्हणजे प्लांट कसे असणार आहेत? ॲटोट्रॉप असणार आहेत, ॲटोट्रॉपिक आहेत आणि फोटोसिंथेटिक आहेत, लक्षात ठेवायचं. यानंतर किंगडम ॲनिमलिया, आपला जर विचार केला तर आपण फूडसाठी प्लांटवर डिपेंड आहेत, म्हणजे आपण हेटेरोट्रॉपिक आहेत. आणि हेटेरोट्रॉपिकमध्ये आपला मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे तर तो होलोझाईक आहे आणि सॅप्रोफायटिक आहे. होलोझाईक म्हणजे जी आपली प्रोसेस आहे की नाही, प्रोसेस ऑफ इंजेशन, इनटेक ऑफ फूड थ्रू माउथ इज कॉल्ड इंजेशन. आणि इंजेशन गिळण्याची जी पद्धत आहे आपली यस माउथद्वारे, तर त्याला होलोझाईक मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणायचं. आणि त्यानंतर सॅप्रोफायटिक म्हणजे डेड अँड डिकेइंग और मॅटरवर पण ग्रो करणारे काही ॲनिमल आहेत, लक्षात घ्या. म्हणजे 5 फीचर आणि 5 किंगडमचे हे आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. 5 किंगडम आणि 5 किंगडमचे हे वेगवेगळे फीचर आपल्याला समजायला हवेत. खूप सोपे आहेत, समजले असतील. आपण पुढे जाऊ. यानंतर 5 किंगडम क्लासिफिकेशन बद्दल आणि 2 किंगडम क्लासिफिकेशन बद्दल थोडीशी मी माहिती इथं घेणार आहे. मी काय करतो बाळांनो, इथं मी घेतो ऑर्गॅनिझम. पहिला कॉलम घेतो मी ऑर्गॅनिझम्स. पहिला कॉलम मी घेतलेला आहे ऑर्गॅनिझम. दुसऱ्या कॉलममध्ये मी घेतो किंगडम, 2 किंगडम क्लासिफिकेशन. बरोबर, 2 किंगडम क्लासिफिकेशन. बरोबर, 2 किंगडम क्लासिफिकेशन. आणि पुढच्या कॉलममध्ये घेतो मी 5 किंगडम क्लासिफिकेशन. आता मला 3 पॉईंट घ्यायचे आहेत. या पॉईंटमध्ये मी फर्स्ट वन घेत आहे बाळांनो, फर्स्ट वन घेत आहे, इथे घेत आहे क्लॅमिडोमोनास.
क्लॅमिडोमोनास अँड क्लोरेला. आता क्लॅमिडोमोनास आणि क्लोरेला या कोण आहेत मला सांगा? या आहेत युनिसेल्युलर ग्रीन अल्गी. आणि युनिसेल्युलर ग्रीन अल्गी आहेत तर टू किंगडम क्लासिफिकेशनमध्ये यांना कुठं ठेवलं असेल? किंगडम प्लांटीमध्ये का किंगडम ॲनिमलियामध्ये? किंगडम प्लांटीमध्ये. कारण या अल्गी आहेत, युनिसेल्युलर ग्रीन अल्गी आहेत, अल्गीला सेल वॉल असते आणि ज्यांना सेल वॉल आहे ते किंगडम प्लांटीमध्ये ठेवले होते. म्हणजे टू किंगडम क्लासिफिकेशनमध्ये यांची पोझिशन काय असणार आहे मला सांगा? किंगडम प्लांटी. काय पोझिशन असणार आहे? किंगडम प्लांटी. आणि 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये युनिसेल्युलर आहेत, युकॅरियोट आहेत, म्हणजे यांना कुठं ठेवलेलं असेल मला सांगा? यांना ठेवलेलं आहे किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा हे समजायला हवं आपल्याला, बरोबर. नेक्स्ट यानंतर सेकंड वन मी घेणार आहे. सेकंड वन घेतो मी अमिबा. अमिबा अँड पॅरामेसियम. अमिबा आणि पॅरामेसियम यांना जर आपण मी पाहिलं तर अमिबा आणि पॅरामेसियम या दोघांचा जर विचार केला तर हे पण युनिसेल्युलर युकॅरियोट आहेत. मग यांच्याकडे सेल वॉल आहे का? सेल वॉल नाही आहे, ॲनिमल आहेत. सेल वॉल नाही आहे म्हणजे यांना टू किंगडम क्लासिफिकेशनमध्ये कुठं ठेवलं असेल? किंगडम ॲनिमलियामध्ये ठेवलं असेल. किंगडम ॲनिमलियामध्ये ठेवलं असेल. आणि लक्षात ठेवायचं आहे आणि 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये कुठं? युनिसेल्युलर युकॅरियोट आहेत म्हणजे अगेन हे कुठं ठेवले? किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टामध्ये ठेवले, लक्षात ठेवा. नेक्स्ट यानंतर तिसरं एक्झाम्पल मेन्शन केलेलं आहे क्लॅमिडोमोनास. क्लॅमिडोमोनास अँड स्पायरोगायरा. स्पायरोगायरा, क्लॅमिडोमोनास आणि स्पायरोगायरा या दोघांचा विचार केला तर क्लॅमिडोमोनास कोण आहे मला सांगा? युनिसेल्युलर ग्रीन अल्गी आहे. आणि स्पायरोगायरा कोण आहे? मल्टीसेल्युलर ग्रीन अल्गी आहे. आता या दोघांचा विचार केला तर टू किंगडम क्लासिफिकेशनमध्ये या दोघांकडे सेल वॉल आहे म्हणजे यांना कुठं ठेवलं असेल? किंगडम प्लांटीमध्ये ठेवलं आहे. कुठं ठेवलेलं आहे? किंगडम प्लांटीमध्ये ठेवलं आहे. आणि 5 किंगडम क्लासिफिकेशनचा जर विचार केला आपण तर या दोघांना कुठं ठेवलं आहे मला सांगा? क्लॅमिडोमोनास ही युनिसेल्युलर ग्रीन अल्गी आहे म्हणजे यांना कुठं ठेवलं असेल? किंगडम प्रोटिस्टामध्ये. आणि स्पायरोगायरा कशी आहे? मल्टीसेल्युलर ग्रीन अल्गी आहे म्हणजे त्याला कुठं ठेवलं आहे? प्लांटमध्ये. म्हणजे मी इथं सेपरेट करतोय, थोडंसं लक्षात घ्या. इथं क्लॅमिडोमोनासला ठेवलं असेल किंगडम प्रोटिस्टामध्ये, बरोबर. आणि इथं स्पायरोगायराला ठेवलेलं आहे किंगडम प्लांटी. कारण किंगडम प्लांटीमध्ये यस अल्गी इन्क्लूड केलेला आहे आणि अल्गी इन्क्लूड केलेला आहे म्हणजे त्याला आपण किंगडम प्लांटीमध्ये ठेवलेला आहे. तर हे मोठा पॅरेग्राफ आहे आणि त्या पॅरेग्राफमध्ये ही पूर्ण इन्फॉर्मेशन तिथं घेतलेली आहे, लक्षात ठेवायचं आहे. इथं आपण घेतले आहेत सुरुवातीला ऑर्गॅनिझम, यानंतर 2 किंगडम क्लासिफिकेशन आणि 5 किंगडम क्लासिफिकेशन. समजलं? यानंतर आता 5 किंगडम क्लासिफिकेशन नंतर मी पुढे जातो. 5 किंगडम क्लासिफिकेशन नंतर जर आपण पाहिलं तर पुढं आलेलं आहे 6 किंगडम क्लासिफिकेशन. 6 किंगडम क्लासिफिकेशन. आणि 6 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये 6 किंगडम क्लासिफिकेशन हे कुणी दिलेलं आहे तर 6 किंगडम क्लासिफिकेशन दिलेलं आहे कार्ल हुजनं. आता 6 किंगडम क्लासिफिकेशनला अजून एक नाव आहे ते आहे 3 डोमेन सिस्टम. 6 किंगडम क्लासिफिकेशनलाच आपण म्हणतो, काय म्हणत आहोत? 3 डोमेन सिस्टम. आता 3 डोमेन हा काय आहे तर किंगडमच्या वरचा ग्रुप आहे. किंगडमच्या वरचा डोमेन हा मोठा असतो किंगडमपेक्षा. मग 6 किंगडम क्लासिफिकेशन किंवा 3 डोमेन सिस्टममध्ये जर पाहिला तर लक्षात ठेवायचं आहे इथे जो पहिला किंगडम आहे किंगडम मोनेरा. तर किंगडम मोनेरा याच्यापासून तयार केलेले आहेत 2 डोमेन. म्हणजे किंगडम मोनेरापासून किती डोमेन तयार केले? 2 डोमेन. 2 डोमेनमध्ये कोण आहे? एक पहिला डोमेन आहे बॅक्टेरिया. पहिला डोमेन कोण आहे? बॅक्टेरिया. यालाच आपण म्हणू शकतो यू बॅक्टेरिया. पहिला डोमेन हा तयार केला कुणाचा? यू बॅक्टेरियाचा. आणि जो दुसरा डोमेन आहे तर तो आहे आर्के बॅक्टेरिया. यू बॅक्टेरिया अँड आर्के बॅक्टेरिया. समजते सर्वांना? म्हणजे 6 किंगडम क्लासिफिकेशनला 3 डोमेन सिस्टम म्हणतो आणि किंगडम मोनेराला 2 डोमेनमध्ये डिव्हाइड केलंय, बॅक्टेरिया आणि आर्के बॅक्टेरिया हे 2 डोमेन झाले. आणि यानंतर राहिलेली ऑल
ऑल रिमेनिंग यूकॅरियोटिक किंगडम आणि ऑल रिमेनिंग यूकॅरियोटिक किंगडम यांच्यापासून तयार केलेला आहे थर्ड डोमेन. यांच्यापासून काय तयार केला आहे? थर्ड डोमेन तयार केलेला आहे. लक्षात ठेवायचं. म्हणजे 3 डोमेन झाले की नाही बाळांनो? किंगडम मोनेराचे 2 डोमेन, एक बॅक्टेरिया आर्केबॅक्टेरिया आणि ऑल यूकॅरियोटिक किंगडम जे आहेत रिमेनिंग त्यांचा थर्ड डोमेन तयार केला. म्हणजे अशा प्रकारे हे 3 डोमेन सिस्टम म्हणू याला किंवा 6 किंगडम. मग 6 किंगडममध्ये कोण आले? 6 किंगडममध्ये आता 3 डोमेन तुम्हाला समजले, हे 2 आणि हा एक 3 डोमेन समजले. आता 6 किंगडम जर मला इथं सेपरेट लिहायचे म्हणलं 6 किंगडम, तर 6 किंगडममध्ये आपण 6 किंगडममध्ये पहिला जो किंगडम असेल तर तो कोण असेल? किंगडम यू बॅक्टेरिया बरोबर. यानंतर दुसरा असेल किंगडम आर्केबॅक्टेरिया. या दोन्ही किंगडममध्ये प्रोकॅरियोट असणार आहेत बरोबर. यानंतर तिसरा असणार आहे किंगडम प्रोटिस्टा. यानंतर चौथा किंगडम असणार आहे किंगडम फंजाय. यानंतर 5वा किंगडम असणार आहे किंगडम प्लांटी आणि 6वा किंगडम असणार आहे किंगडम ॲनिमलिया. म्हणजे हे 6 किंगडम क्लासिफिकेशन आहे किंवा 3 डोमेन सिस्टम आहे. लक्षात ठेवायचं. आणि हे कुणी दिलेलं आहे? लास्टला सांगतो मी. या 6 किंगडम क्लासिफिकेशन किंवा 3 डोमेन सिस्टम इट इज गिवन बाय कार्ल हूज. लक्षात ठेवायचं. कार्ल हूजने ही दिलेली आहे. लक्षात ठेवायचे. 6 किंगडम क्लासिफिकेशन समजलं असेल सर्वांना. सगळ्या यूकॅरियोटिक किंगडमचा 1 डोमेन आणि किंगडम मोनेराचे 2 डोमेन, असे 3 डोमेन झाले आणि 6 किंगडम झाले. हे लक्षात यायला पाहिजे बरोबर. आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून डायमंड व्हिडिओ लेक्चर सिरीज असं नाव दिलं आहे. तर डायमंडची जेवढी किंमत असते तेवढ्या लेवलला आपण या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न करू. तेवढं क्लिअर नीट कशी करता येईल याच्यासाठी आपण कंटेंट देण्याचा प्रयत्न करू. यस, सर्वांनी पाहायला पाहिजेत व्हिडिओ. एक नोटबुक घ्या. नोटबुकमध्ये व्यवस्थित बायोलॉजिकल क्लासिफिकेशन चॅप्टरचं नाव टाकून पूर्णपणे नोटबुकवर हे पूर्ण लिहायला पाहिजे. यस, थांबू आपण. थँक्यू व्हेरी मच.